मात्र एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। ती ब्रेकिंग न्यूज आधी आपण पाहूयात। तळेगाव नगर परिषदेवर आता भारतीय जनता पक्षानं विजय संपादित केलेला आहे। तळेगावमध्ये नगराध्यक्षपदी संतोष दाभाडे हे विजय झाल्याचं पाहायला मिळतं। आताची महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। भारतीय जनता पक्षानं मोठा विजय हा तळेगाव नगर परिषदेवरती संपादित केलेला आहे। तळेगावमध्ये नगराध्यक्षपदी संतोष दाभाडेंचा विजय झालेला आहे आणि विजय उमेदवार संतोष दाभाडे यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुशांत डोंबरे यांनी। पाहूयात। संतोष दाभाडे हे विजयी झालेले आहेत, नगराध्यक्षपदी ते विजयी झालेले आहेत। आपण त्यांच्यासोबत बातचीत करत काय सांगणार, किती मेहनत तुम्ही घेतली होती आणि विजयाची किती खात्री होती? मी तळेगावमध्ये विविध उपक्रम राबवत असताना अनेक सामाजिक संस्था असतील, सांस्कृतिक असतील, क्रीडा क्षेत्रात असतील, महिलांसाठी असेल, गणपती मंडळ असतील, या सगळ्यांशी संपर्क करून त्यांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून स्पर्धात्मक स्पर्धा घेतल्या आणि त्याच्यामध्ये खूप सारखे असे उपक्रम राबवले। त्यामुळे माझा संपर्क जो आहे तो नुसता निवडणुकीपुरता नव्हता। मी जो आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे आणि भारतीय जनता पक्षाचा मी गेली 6 वर्ष या ठिकाणी शहराचा अध्यक्ष असल्या कारणानं माझा जो संपर्क आहे तो निवडणुकीपुरता नव्हता। मी प्रत्येक चौकामध्ये CCTV कॅमेरे बसवणार आहे आणि सार्वजनिक शौचालयाचा जो बाजारपेठ आहे त्या ठिकाणी खूप महिलांना त्रास आहे, त्यासाठी मी प्रयत्न करणार। नक्कीच विकासाची कामं देखील करणार आणि हे आजच्या विजयाचं श्रेय जे आहे ते महायुतीचे जे आमदार असतील, खासदार असतील व स्थानिक नेते असतील त्यांनी दिलेलं आहे। सुशांत डोंबरे, लोकशाही मराठी, मावळ, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।